महाराजांची आपण भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली? सातारा आणि कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटियरच्या बद्दल चर्चा आहे. ते घ्यायला लावायचं. तर मी आत्ताच आपल्या कराडमधल्या मलकापूर गावात बोललोय विखे पाटील साहेबाला की तुम्ही कोल्हापूर संस्थांचं तो गॅजेटियर घ्या. त्यांनी आत्ताच सांगितलंय की मी आयुक्तांना सांगून ते गॅजेट मागून घेऊन अहवाल तयार करतो. एकूण दादा आजपासून शाळा चालू झालेल्या आहेत. आपले पाय पळायला लागले. आपल्याला ओबीसी मधून मिळत आहेत, परंतु त्यामध्ये आपण समाधानी आहात काय? नाही पूर्ण मराठा समाज आरक्षणात जाऊ तर मी कधी समाधानी होऊ शकत नाही आणि तो मी घालणार. चला धन्यवाद. सातारा गॅजेट बद्दल बोलायचं होतं की आपली वारंवार चर्चा झालेली आहे छत्रपती शिवेंद्रराजेंसोबत. तुम्हाला एक महत्वाचं सांगतो सातारा संस्थांच्या बद्दल. यावेळेचं जे आंदोलन झालं उन्हात फक्त सातारा संस्थांसाठीच झालं, त्या गॅजेटियरसाठी. त्यांनी 1 महिन्याचा वेळ मागितलाय. त्यांना ऍडव्होकेट जनरल विषयी चर्चा करायची, त्यांना तज्ज्ञांविषयी चर्चा करायची. कारण त्याच्यात जवळपास 15 लाख नोंदी आहेत. तर 42 लाख मराठा समाज ही एकट्या पश्चिम महाराष्ट्राला आरक्षणात जात आहे. त्यामुळे त्यांना ते सगळे घटनेत कायद्यात सगळं बसवून आहे, तज्ञाशी चर्चा करणं आहे. ठीक आहे, 1 महिन्याचा वेळ मागितला. 70 वर्ष नव्हतं. 1 आणि 2 महिन्यांनी काय होईल? तुम्ही 1 महिना म्हणता, आम्ही 2 महिने. परंतु जे आर इतका पक्का निघणार तो पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे. म्हणून आता 1 महिना वेळ दिला. बघूया. नाही, त्यांचा धंदाच असतो देव. त्यांचा धंदाच असतो देव की वेळ काढूपणा करणं. पण मी काढू देत नाही ना. मी खंबीर आहे ना. चला धन्यवाद.